पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परंपरा कोकणची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जात आहोत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे कोशिंबे या गावी मराठे पाडा इथे आपण जात आहोत। आणि या ठिकाणी जाण्याचा उद्देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिकडे मंदिर उभारण्यात आलं आणि त्या ठिकाणाला आज आपण भेट देण्यासाठी आपण जात आहोत। चला तर जाऊया आणि टोटल म्हणजे तिकडच्या मंदिराचं वैशिष्ट्य आपण आज जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर त्या मंदिराचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो पण आज आपण आपल्या युट्यूब चॅनल मार्फत दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आता शिरसाट फाट्यावरून आतमध्ये येतो। शिरसाट फाट्यावरून आतमध्ये आता आपण आहोत उसगावला। उसगाववरून लगभग इथून 27 किलोमीटरचं अंतर आहे। त्याच्या पाठीमागे आपण एक 5 ते 8 किलोमीटरचं अंतर आपण आता अजूनपर्यंत गाठलं शिरसाट फाट्यावरून। माझ्या इथून नालासोपारावरून लगभग एक 40 ते 42 किलोमीटरचं अंतर आहे। तुम्ही जर डहाणू किंवा पालघर साईडून येत असाल तर लगभग 50 किलोमीटरचं अंतर आहे। शिरसाट फाट्यावरून आपल्याला आतमध्ये घुसायचं आणि शिरसाट फाट्यावरून आतमध्ये आल्याच्या नंतर इथून लगभग 30 ते 35 किलोमीटरचं अंतर आहे। ठाणा साईडून तुम्ही येत असाल तर ठाणा साईडून सुद्धा लगभग 30 ते 35 किलोमीटरचं अंतर आहे। आणि जर मुंबई साईडून येत असाल तर 60 किलोमीटरचा पल्ला आहे। तर असं काहीच अंतर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात येण्यासाठी। उसगाववरून पुढे जाताना डाव्या बाजूला गणेशपुरी आणि उजव्या बाजूला आई वज्रेश्वरी देवीचं मुखदर्शन घेऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी सरसावलो। छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर हे कर्नाटक राज्यातील यादवाड गावात स्थित आहे। हे शिल्प 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिवाणकाळात तयार करण्यात आले आहे। या शिल्पात महाराज घोड्यावर बसलेले, तलवार हातात घेतलेले आणि त्यांच्या अंगरक्षकासह दर्शवले आहे। शिल्पाच्या खालच्या भागात महाराज आणि राणी मल्लम्मा यांच्यातील संवादाचे दृश्य कोरलेले आहे। ही मूर्ती यादवाड गावातील एका मंदिरात ठेवलेली आहे आणि स्थानिक लोकांच्या श्रद्धेचे देखील केंद्र आहे। हे शिल्प केवळ कलात्मक दृष्टिकोनातून नव्हे तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर हे राजाराम महाराजांनी त्या काळी बांधले होते। सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 साली बांधला होता, परंतु किल्ल्यातील जे मंदिर होते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव राजाराम महाराजांनी बांधले होते। हे मंदिर इसवी सन 1695च्या सुमारास तयार झाले असे मानले जाते। हे एकमेव मंदिर आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांच्या जिवंत अवस्थेतील म्हणजे जीवनकाली वास्तव्य प्रतिमेवर आधारित आहे। मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे शस्त्रसज्ज आणि अत्यंत तेजस्वी मूर्ती आहे। हे मंदिर अजून सिंधुदुर्ग किल्ल्याचे मोठे आकर्षण म्हणून ओळखले जाते आणि शिवप्रेमीसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे। आता आपण जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचे भिवंडी येथील बांधलेले हे भव्य आणि दिव्य मंदिर। चला तर आपण या मंदिराची थोडक्यात माहिती जाणून घेऊया आणि या मंदिराचे वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया। तर नमस्कार मित्रांनो, जस्ट आपण पोहोचलो आहे शिवक्षेत्रे मराठे पाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र येथे आपण आज आपण आहोत। या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज आपण या मंदिराचं दर्शन घेणार आहे। त्याचबरोबर या मंदिराची वैशिष्ट्ये आणि आज आपण थोडक्यात माहिती या मंदिराची आपण जाणून घेणार। चला छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी येथे महाराष्ट्रातील पहिले आणि सर्वात भव्य मंदिर उभारण्यात आले आहे, जे मराठेपाडा, गाव कोशिंबे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे उभारण्यात गेले आहे। हे मंदिर शिवक्रांती प्रतिष्ठानाचे अध्यक्ष डॉक्टर राजू चौधरी यांच्या पुढाकाराने आणि स्थानिक शिवप्रेमींच्या सहकार्याने उभारण्यात आले आहे। मंदिराची उंची सुमारे 65 फूट आहे आणि ते गडकिल्ल्यांच्या धर्तीवर बांधले आहे। मंदिराच्या भोवती मजबूत तटबंदी, 4 बुरुज आणि 42 फूट उंचीचे महाद्वार आहे। मंदिराच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मातील
महत्त्वपूर्ण प्रसंगाचे शिल्पांकन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 फूट उंचीची मूर्ती अखंड कृष्णशिला पाषाणातून घडवण्यात आली आहे. ही मूर्ती अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्ती घडवणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी स्वीकारली आहे. मंदिर 4 एकर जागेत विस्तारलेले आहे. या जागेमध्ये गुरुकुल, वाहन पार्किंग आणि उद्यान इत्यादीचा समावेश आहे. गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे शिक्षण दिले जाईल. तर मित्रांनो, आज आपण तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, मराठेपाडा इथं आपण आज आलेलो आहोत आणि या ठिकाणी असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये, या दुर्गामध्ये आपण आज या मंदिराची आपण आज वैशिष्ट्ये जाणून घेतली. त्याचबरोबर या थोडक्यात मी जेवढं मला जमेल तेवढी आपण माहिती द्यायचा आपण या आपल्या परंपरा कोकणच्या चॅनलमार्फत मी प्रयत्न केला. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि इथूनच मी माझ्या शिवदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 किल्ले या किल्ल्यांची इथूनच मी माहिती सुरुवात करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून म्हणजेच शिवनेरी किल्ल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच रायगडापर्यंतची जी माहिती आपल्या या युट्यूब चॅनल मार्फत मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की सपोर्ट करा. भेटूया लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.